काँग्रेस नेते राहुल गांधी नांदेडहून परभणीच्या दिशेने रवाना। परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। नाराज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास खलबत। देवेंद्र फडणवीसांकडून भुजबळांना सबुरीचा सल्ला। बीडमधील मस्साजोगमध्ये सर्वपक्षीय बैठक। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारणार लढा। तर मंत्री उदय सामंत संजय शिरसाट घेणार देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। ठाणे, पुणे, सातारा, रायगड, संभाजीनगर, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये जोरदार संघर्ष। शिंदेंच्या ठाण्यावरती भाजपच्या गणेश नाईकांचा दावा। साताऱ्यात शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजेंमध्ये रस्सीखेच, तर नाशिकमध्ये 4 मंत्री आग्रही। पुण्यात मध्यरात्री भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी। मुंबईतील वडाळ्यामध्ये एसयूव्ही कारनं 4 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं। रस्त्यालगत खेळत असतानाची धक्कादायक घटना। 19 वर्षीय कार चालकाला अटक। पुढच्या महिन्यापासून कोल्हापुरातील काळंबावाडी धरणाची दुरुस्ती सुरू होणार। तज्ञांची समिती उद्या धरणाच्या गळतीची पाहणी करणार। पुढारी न्यूजनं दाखवली होती सर्वात आधी धरणाच्या गळतीची बातमी। मुंबईतील राणीच्या बागेमध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नव्या प्राण्यांची एंट्री। 2 सिंह 2 लांडगे आणले जाणार। केंद्रीय प्राणी संग्रहालय देणार प्रस्तावाला मंजुरी।